नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया, आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज संडे आहे तर आज फौजीना थोडा टाइम आहे। चला म्हटलं आम्हाला थोडं बाहेर घेऊन फिरायला कुठेतरी, बघूया आता कुठं नेतात फिरायला, काहीतरी म्हटलं खाऊन येऊया थोडं, कारण ना आता एवढं बिझी रुटीन चाललंय। अर्णवचं कुणाचं स्कूल असतं, बिलकुल टाइम मिळत नाही स्वतःसाठी। आणि थोडं ना असं वाटतं आठवड्यातनं एकदा तरी थोडं बाहेरनं फिरून या, रिलॅक्स वाटावं। तर माहीत नाही कुठं जायचं आहे, पण आता तर निघालोय घरातनं बाहेर गेल्यानंतर खूप अशा जागा असतात की बघायला मिळेल। चला तर बघूया कुठे नेतात फौजी आणि थोडंफार फिरून येऊया। स्वयंपाक म्हणाल तर थोडाफार करून चाललोय, फक्त चपाती राहिली, चपाती आल्यानंतर गरम गरम बनवीन जर कुणाला खायची असेल तर, कारण बाहेरून काही ना काहीतरी खाऊन आल्यानंतर कोण एवढं जेवणार नाही, त्यामुळे मी चपाती काही बनवली नाही। आणि चला मग करूया ब्लॉगला कंटिन्यू। आणि आज काहीतरी वेगळं आहे, चला तर। आणि चला आता खूप एक्साइटिंग आहे, बघूया कुठं नेत आहेत फौजी फिरायला। आणि मुलं वगैरे पण खूप खुश होती, दोघं पण खाली गेले आहेत। आणि आता मी पण चालली, हेल्मेट वगैरे घ्यायचं राहिलं होतं, सगळं घेतलं। चला आता आपण जाऊया। आणि बाहेर कुठं जायचं म्हणलं ना, पहिल्यांदा हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो की गाडी बाहेर काढायची, गाडी मलाच घेऊन जावं लागते। कारण फौजी म्हणतात की असं तर तुला म्हणजे गाडी मिळत नाही, कारण फौजी रोज ड्युटीवर घेऊन जातात आणि कधीतरी घरात असते तेव्हा म्हणतात तूच चालव, विसरून जाशील। आणि आता इथं बघा, मला ना इथून वरती गाडी घेताना खूपच भीती वाटते, कारण हा ना चढ आहे एकदम असा मोठा, आणि नंतर खाली अशी गाडी आहे, त्यामुळे भीती वाटते। चला आता इथं माझा प्रयत्न चालू आहे, बघूया मी कशी गाडी घेते बाहेर। आणि खूपच भीती वाटत होती, त्या अर्णवना शूट घेत होता, मी ओरडत होते तू तिथून साईडला हो, कारण एकदम गाडी आली अंगावर तर भीती वाटते। तर चला फायनली मी इथं गाडी घेतली आणि निघालो आहे। तर चला तर जाऊया आणि बघूया काय काय आहे, करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता आम्ही इथं ना मार्केटमध्ये पोचलो होतो, विशाल मार्केट आहे। आणि मला माहीत होतं इथं एक नवीन विशाल मार्केट ओपन झालं आहे, माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं। मग मी फौजींना म्हटले की आपण तिकडे जाऊया का, तर फौजी म्हणले चला मग जाऊया, नवीन ओपनिंग झालं आहे तर बघून येऊया काय काय वस्तू मिळतात, जेणेकरून आपल्याला उपयोगी असलं तर आपण परत पण येऊ शकतोय। तर आता इथं आम्ही आलो होतो, फौजी मुलं वगैरे आम्ही सर्वजण। आणि मला वाटतं 1 आठवड्यात झालं हे ओपन झालं, तर खूप छान होतं सगळं म्हणजे बघायला वगैरे, आणि खूप अशी गर्दी पण होती, कारण नवीन असलं ना सर्वांनाच वाटतं वेगवेगळं काय आहे बघायला पण मिळेल। आणि आता इथं माझी शॉपिंग चालू झाली, घरातून येताना तर ठरवून आलं नव्हतं शॉपिंगला जायचं आहे, पण आता आलोयच तर चला काय आवडलं तर म्हटलं घेऊन जाऊया। आणि इथं आता मला डेली वेअरसाठी वगैरे मी कपडे बघत होती, काय आवडलं तर म्हटलं घेऊन जाऊया। आणि कपडे वगैरे म्हणाल तर खूप छान होतं, सगळ्याच गोष्टी इथं छान होत्या। आणि इथं ना जम्मूमध्ये मार्केट वगैरे कुठं नाही, मोठे असे विशाल मार्केट, बिग बाजार, डी मार्ट असले काही नाही, हे पहिल्यांदाच आहे जिथं आम्ही राहतो त्या एरियामध्ये ना, हे पहिल्यांदाच एवढं मोठं ओपन झालं आहे। तर खूप छान वाटत आहे। तर आपल्याला कसं लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात। डी मार्ट वगैरे आम्ही फिरलोय, कारण आम्ही जेव्हा हिमाचलला वगैरे पोस्टिंग होतो ना तिथं होतं, तर माहीत आहे तिथं सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात। आणि आता इथं मी आणि मला ना अर्णव कुणासाठी वगैरे टी-शर्ट घ्यायचे होते, पण इथं ना सर्व मुलींचं होतं, खालच्या फ्लोअरला फक्त मुलींचं वगैरे होतं आणि वरती ना मुलांचं वगैरे होतं। तर चला आता वरती फ्लोअरला जाऊया आणि बघूया काय आवडतंय का। आणि खूप अशी गर्दी होती, कारण संडे असल्यामुळं ना सर्वांना सुट्टी असते, त्यामुळे खूपच अशी गर्दी होती। आणि आता इथं बघा आपल्या आवडीचे सँडल्स वगैरे मला तर खूपच आवडतात, तर इथं मी फौजींना विचारत होते आवडला तर घेऊ का, आणि हा ना सँडल मला खूपच आवडला होता। तर बघा लास्टपर्यंत मी घेतलाय की नाही, मी दाखवेनच तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली आहे। आणि खूप छान सँडल्स वगैरे होते। त्याच्यानंतर इथं आपल्या किचनच्या वस्तू, मेन किचनचं पण खूपच छान, किचनच्या पण सगळ्या वस्तू इथं होत्या। आणि हा चॉपर आहे, याच्यामध्ये आपण कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची, बारीक गाजर वगैरे कापू शकतो। तर हे अशा प्रकारे होतं। आणि फौजींना मी सांगत होते ह्याचा उपयोग आपण कसा करायचा, फौजी मला विचारत होते हे काय आहे, तर मी म्हटलं हे चॉपर आहे, याच्यामध्ये आपण बारीक वस्तू करू शकतोय। आणि हा कुकर इंडक्शनवरती चालतोय का काय हे मला बघायचं होतं, कारण इंडक्शनवर आणि गॅसवर दोन्हीकडून चालला ना तर आपल्याला इझी होते भांडं घ्यायला। मग माझ्याकडे आहे कुकर, पण मी बघत होते कसं आहे काय। त्याच्यानंतर इथं मी फौजींसाठी पण शर्ट वगैरे बघत होतो, आवडला तर म्हटलं घेऊया।
तर बघूया आता मला आवडते की नाही. आणि आता इथं गळ्यामध्ये माझ्या हा दुपट्टा दिसत असेल, हा पण ना मी इथं मार्केटमध्ये आल्यानंतरच खरेदी केला होता, कारण अशा प्रकारे नव्हता माझ्याकडे. तर म्हटलं चला हा घेऊया. आणि ह्या दुपट्ट्याची कहाणी पण खूप इंटरेस्टिंग आहे. लास्टला मी तुम्हाला सांगेलच नक्की झालं होतं तरी काय. आणि आता इथं बघा मी कुणालसाठी पण शर्ट वगैरे बघत होते. म्हणजे असं काही नाही की घ्यायचंच होतं आम्हाला, पण आता आलोय तर म्हटलं आवडला तर 1-2 घेऊन जाऊया. आजकाल तो स्कूलमध्ये जातो ना, तर त्याला खूप असे कपडे लागत आहेत. चला तर मग बघा मी काय काय घेतले आणि करा ब्लॉग कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर हा ना 3रा फ्लोअर आहे. इथं ना घरातलं आपलं राशन वगैरे म्हणा, डाळी, तांदूळ, पीठ किंवा आपले मसाले वगैरे, तेल वगैरे, मॅगी म्हणा, मुलांचे बिस्किट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथं राशनच्या मिळत होत्या. आणि एका साईडला म्हणजे निम्म्या सेक्शनमध्ये राशन होतं आणि निम्म्या साईडला आपल्या घरातल्या ज्या सजावटीच्या वस्तू आहेत ना, कुशन वगैरे, बेडशीट म्हणा, पडदे किंवा हे आपल्या खिडक्यांना वगैरे लावायला काहीतरी असं म्हणजे झुंबर वगैरे, असं ह्या सगळ्या गोष्टी एका साईडला मिळत होत्या. खूप छान होतं मार्केट ना. सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं एकाच बिल्डिंगमध्ये मिळणार. जास्त काय आपल्याला जास्त इकडे तिकडे जायची गरज नाही. त्याच्यानंतर इथं मुलांचं पढाईचं, अभ्यासाचं पेन, पेन्सिल, बुक वगैरे, नोटबुक ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि एका साईडला मुलांची खेळणी वगैरे पण होतं ह्याच्याच पाठीमागच्या साईडला. आणि अजून ना सामान एवढं नव्हतं जेवढं पाहिजे, थोडंफारच होतं. तर आता तर सुरुवात होती, त्यामुळे थोडंफार सामान ठेवलं असेल. आणि बघा इथं ना खेळण्याचे सामान होते, खूप छान छान असे टेडी बिअर होते, खूप क्यूट. पण मुलांना, अर्नुला, कृणाला ह्या गोष्टी काही आवडतच नाही. ते दोघं ना गाडीच्या मागच लागले होते, ही गाडी घेऊ का ते गाडी घेऊ. मी म्हणत होते आवडत असेल तर घेऊया, तर दोघे पण नको म्हणले. मला ना खूप आवडला होता हा टेडी, पण मला खूपच आवडला. कलर एकदम डिफरंट होते, खूप छान वाटत होते बघायला पण. चला बघूया मग आणि काय काय शॉपिंग केली. करा ब्लॉग कंटिन्यू. आणि तिथंच ना एका साईडला आपले डिनर सेट वगैरे असतात ना, ते होता. प्लेट वगैरे, काचेचे ग्लास म्हणा, काचेचे कप, काचेच्या प्लेटा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एका साईडला होत्या. आणि खूप छान होते कप वगैरे, कॉफी कप वगैरे मस्त होते मुलांना दूध वगैरे द्यायला. पण माझ्याकडे आहेत अर्णव, कुणाला तर असं तर ग्लासमधूनच आवडतं. किती वेळा मी कप आणले, दोघं पण म्हणतात नको आम्हाला ग्लासमधूनच देत जा. आणि लहान मुलांच्या हातामध्ये कसं हे काचेच्या वस्तू टिकतच नाहीत, सगळ्या फुटून वगैरे जातील, तर राहून देच म्हटलं. आणि बघा इथं परत ना अर्णव कुणाला आला होता खेळणी घ्यायला, त्याला पसंतच येत नव्हतं कोणतं घेऊ काही. म्हटलं बघा काय आवडत असतं घ्या. आणि त्या अर्णवचं बघा एकदम बारकाईनं चाललंय बघायचं गाडी कुठली घ्यायची काय. आणि आम्ही दोघांना म्हटलं आत्ता राहून द्या, आपण दिवाळीला वगैरे शॉपिंगला आलं ना मग तुम्हा दोघांना गाडी घेऊया. तर हे दोघं ना आत्ताच गाडी चॉईस करून ठेवत होते नक्की गाडी घ्यायची कुठली. आणि अर्णवचं बघा फौजीने कसं शूट घेतलंय, तो एकदम ना बघत होता की कोणती गाडी घेऊ काय. आणि त्याला खूपच आवडली होती ती गाडी. चला काही हरकत नाही, परत आम्ही कधी शॉपिंगला गेलो दिवाळीच्या वेळेस तेव्हा आम्ही त्याला घेऊ. आणि चला आता वरच्या फ्लोअरची सगळी शॉपिंग करून झाली. आता इथं खाली आलो होतो, बिलिंग वगैरे करायचं आहे आपल्याला. आणि आता इथे चाललंय बघा फौजींचं फोटो वगैरे काढायचे. आणि चला तर बिलिंग वगैरे करूया आणि बोलते नंतर. आणि आता आम्ही निघालो होतो विशाल मार्केटचं, आमचं सगळं खरेदी वगैरे झाली होती. तर चला आता आम्हाला ना फ्रूट आणि भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होते. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन तुम्हाला की विशाल मार्केटमध्ये मी काय काय शॉपिंग केली. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय, जय महाराष्ट्र.